Hello students, in this lecture we take third quantum number, that is magnetic quantum number. magnetic quantum number. तिसरा क्वांटम नंबर आहे इलेक्ट्रॉन नेमका ॲटम मध्ये कुठे आहे सांगणारा तिसरा नंबर मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर सिंबल आहे एम चे पायास एल मॅग्नेटिक क्वांटम नंबर. तर मॅग्नेटिक क्वांटम नंबर एक्सप्लेन करण्यासाठी एक डेफिनेशन घेऊ अगोदर. त्याचं नाव ऑर्बिटल. ऑर्बिटलची डेफिनेशन बघा. ऑर्बिटल is the region around the nucleus in which probability of finding electron is maximum. हा न्यूक्लियस आहे सेंटरला छोटासा भाग आणि त्यावरती ॲटममध्ये भरपूर रिकामी जागा आहे आणि रिकामी जागेमध्ये आपण शोधायला पाठवलं पोलिसांना इलेक्ट्रॉन कुठे शोधायला म्हणून. तर इलेक्ट्रॉन ज्या भागामध्ये सापडतात त्या भागाचं नाव आहे ऑर्बिटल. सगळेच तुम्ही म्हणणार सगळीकडे समान असतील, सगळे समान समजा 18 आहे सगळीकडे युनिफॉर्म पसरले असले असं का नाही. सगळे फिरत एका जागा एका ठिकाणी येऊ शकतात. कुठल्याही रिजनमध्ये एकत्र असतात, कुठल्या रिजनमध्ये ज्या सापडतात त्याचं नाव ऑर्बिटल. मग डेफिनेशन असे आहे द रिजन अराउंड द न्यूक्लियस. द रिजन म्हणजे भाग. region around the nucleus region around the nucleus in which probability of finding electron is maximum. The region around the nucleus in which probability of finding electron is maximum is called as orbital. Is called as an orbital. ऑर्बिटलला दुसरं नाव आहे सब सेल. डबल सब सेल म्हटलं महाराष्ट्र सांगली पलस म्हणजे सब सेल म्हणजे सांगली, सब सेल म्हणजे पलस. मग ते आत म्हणा लहान सब सेल किंवा सब एनर्जी लेवल. सब एनर्जी लेवल सब एनर्जी लेवल सब एनर्जी लेवल किंवा सब सेल. जग म्हणजे सबस्टन्स. जग म्हणजे काय? सबस्टन्स. नंतर जगामध्ये वेगवेगळे खंड आहेत. वेगवेगळे खंड त्याला म्हणे आपण सबस्टन्स कशापासून बनलेला आहे? ॲटम्सपासून. सबस्टन्स ॲटमपासून. आता ॲटम्स किंवा असं म्हणजे जग नको, जगापर्यंत जा नको. मग जग म्हणजे सबस्टन्स खंड जाऊ दे, ती सोडून दे. जग म्हणजे सबस्टन्स आणि पुन्हा त्यातले देश म्हणजे ॲटम्स. आणि त्या ॲटममध्ये स्टेट म्हणजे ऑर्बिट सेल आणि त्या स्टेटमध्ये डिस्ट्रिक्ट म्हणजे सब सेल. त्या डिस्ट्रिक्टमध्ये तालुका म्हणजे सब सेल आणि सब सेल तालुक्यामध्ये ती व्यक्ती म्हणजे इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरते का अँटी क्लॉकवाईज फिरते तो म्हणजे स्पिन क्वांटम नंबर. यावरती लक्ष ठेवायचं. म्हणजे परमनंट जगामधला परमनंट ॲड्रेस व्यक्तीचा म्हणजे त्या इलेक्ट्रॉन नेमका कुठे आहे त्याचा ॲड्रेस. The region around the nucleus in which probability of finding electron is maximum is called as orbital. मग दुसरं नाव ऑर्बिटल क्वांटम नंबर. दुसरं नाव ऑर्बिटल क्वांटम नंबर पण आहे. दोन तीन नाव आहे
मेन लक्ष ठेवा मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता इट गिव्ज काय म्हणणार बा, इट गिव्ज दी, आपण सेल म्हटलं, इट गिव्ज the cell to which electron belongs. Subcell it gives the subcell to which electron belongs. त्यानंतर it gives the subcell to which electron belongs. It gives subcell to which an electron belongs. An electron belongs. मग आता सबसेल ची व्हॅल्यू कोणावर अवलंबून असणार, सबसेलवरती. सबसेलची व्हॅल्यू कोणावर असणार, सेलवरती. मग एन बदलला की एल बदलता बघितलं आपण झालं ना, एल इक्वल टू 0 to n -1 घेतलं, मग एन बदलला की एल बदलतो. आता एल बदलला की कोण बदलणार, एम एल बदलणार. मग एम एल डिपेंड्स अपॉन एल, L depends upon N. L depends upon N. मग आता काय लिहिणार बा, the value of L, the value of N, the value of, it is denoted by, it is म्हणजे कोण, magnetic quantum number. Magnetic quantum number is denoted by ml. The values of ml equal to minus l dot 0 dot plus l. ऐसा है minus l to plus l through 0. Values of ml equal to minus l to plus l. Values of ml ranges from कुठून कुठे रेंज यायची, ranges from minus l to plus l through 0, म्हणजे वाया 0 मार्गे, वाया 0 थ्रू 0 मध्ये 0 मधून जायचं. एका वेळेला निगेटिव्ह असतात, एकाला पॉझिटिव्ह आणि मध्ये 0. म्हणजेच आत्ता सांगितलं minus l dot 0 dot plus l. ज्याच्यामध्ये काय, निगेटिव्ह इंटीजर, पॉझिटिव्ह इंटीजर अँड सगळे इंटीजर. इट इज सेट ऑफ इंटीजर्स. मगच कुठला क्वांटम नंबर, अजमेथर क्वांटम नंबर, सेट ऑफ होल नंबर ते पुस्तक टाकले, परंतु अजमेथर क्वांटम नंबर म्हणजे सेट ऑफ होल नंबर. आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेट ऑफ नॅचरल नंबर किंवा इंटीजर, पॉइंट इंटीजर्स. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय होतं, n इक्वल टू 1 2 3 4. मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स इज द सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर्स. अजिमुथल क्वांटम नंबर इज सेट ऑफ होल नंबर्स. मॅग्नेटिक क्वांटम नंबर इज सेट ऑफ ऑल इंटीजर्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0, सगळ्यांचा सेट. सेट ऑफ इंटीजर्स. हा जो क्वांटम नंबर आहे नेमकं इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटलमध्ये आहे स्पेसमध्ये त्या ऑर्बिटलचं शेप पण सांगतो. शेप ऑफ द ऑर्बिटल टू विच इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. त्याचं एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर वळीनं बघा काय काय घेणार आपण. बरोबर एवढे लाईट it gives information about डायरेक्टली एक्सप्लेन न करता information about the relative spatial orientation, the relative SPATIAL
spatial orientation, relative spatial orientation, ORIENTATION, relative spatial spelling SPATIL, spatial orientation of the orbitals in a given cell, पहिले हे वाक्य काय सांगतं? इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट रिलेटिव्ह स्पेशियल ओरिएंट. स्पेशल म्हणजे काय? स्पेसमध्ये तुम्हाला स्पेशल यायला पाहिजे. मग SPACIAL हे चुकीचं वाटतं स्पेलिंग. स्पेशल स्पेलिंग असं आहे SPATIL. स्पेशल म्हणजे स्पेसमध्ये SPATIL स्पेसमध्ये अरेंजमेंट ओरिएंटेशन कसे ते ऑर्बिटल आहेत. इट गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट द रिलेटिव्ह ओरिएंटेशन स्पेशल ओरिएंटेशन ऑफ ऑर्बिटल्स इन ए गिवन सेल. गिवन सेलमध्ये सबसेलमध्ये हे ऑर्बिटल्स कसे ओरिएंट झाले आहेत, कसे अरेंज केले आहेत त्याची माहिती मिळते. फुल स्टॉप. खालच्या वेळेला फॉर एनी सबसेल comma values of सबसेल कॉन्स्टंट एल ल्या values of ml ranges RANGS ranges through वरती लिहिलं तेच पुन्हा देणार. ML इक्वल टू -L कॉमा एकने कमी करायचं ना. -L एकने कमी काय -L -1 बरोबर. एकने कमी -L समजा -5 च्या अगोदर किती आहे? -4 मायनस चिन्ह आहे फक्त 5 च्या ऐवजी 4. मग -L च्या ऐवजी मायनस तर आहेच. L पेक्षा एकने कमी L -1 इथे पुढे काय ना -L -2 डॉट 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 असं करत काय नाही सांगायचं. -2 येणार, -1 येणार, 0 येणार, अजून पुढे काय येणार 1 येणार, 2 येणार, डॉट डॉट करत शेवटी काय येणार L. मग L च्या अगोदर काय L -1 च्या अगोदर काय L -2 इतकी संख्या असणार. जर जास्त मगाशी जास्त लिहिले डिस्क्रिप्टिव्ह आपण काय लिहितो -L2 + L थ्रू 0 मध्ये पण काय काय दिलेलं आहे. काय करू संख्या तेवढीच आहे. आता टोटल मोजे किती आहेत मोजावर या वेळेला 1 2 3 4 5 L किती आहेत एकूण L आहे. यावेळेला किती संख्या L. सोपं आहे की 1 म्हणजे 1 2 म्हणजे 2 L म्हणजे L टोटल L संख्या आहे. टोटल मोजल्या की झालं L. यावेळेला पण मोजून बघा किती आहेत. मायनस चिन्ह जाऊ दे मायनस सोडून बघा 1 2 L. यावेळेला पण L हे मोजून की 1 2 त्या पद्धतीनं L. यावेळेला पण L आणि अधिक तिघांची बेरीज केली मग टोटल किती आहेत L + 0 नाही 1 0 1 नाही का L + 1 म्हणजे किती आला 2L + 1 म्हणजे काय दिलं आपण नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ML number of possible values of ML equal to किती 2L + 1 लिहू एवढेला एक स्टेप.
अजून थोडी माहिती लिहा. जुन्या टेक्स्टमध्ये पण 2-4 वाक्य लावते याच्यामध्ये घालूया. This quantum number is used to explain. This quantum number is used to explain Zeeman effect. लगेच शब्द आठवला असेल Zeeman effect. The splitting of the spectral line in the presence of external magnetic field is called a Zeeman effect. This cannot be explained by Bohr's theory, but this is explained by quantum mechanical model. So listen to this. This quantum number is used to explain Zeeman effect. Full stop. This number is referred. Magnetic quantum number M खाली. The magnetic quantum number extra माहिती आहे थोडी. magnetic quantum number ML tells us to which orbital an electron belongs. To which orbital an electron belongs. इलेक्ट्रॉन नेमका कुठल्या ऑर्बिटलमध्ये आहे हा सांगतो. इलेक्ट्रॉन नेमका कुठल्या सबसेलमध्ये आहे तो अगोदर सांगतो. इलेक्ट्रॉन नेमका कुठल्या तालुक्यामध्ये येतो हा सांगतो. कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो अगोदरचा. कुठल्या राज्यामध्ये येतो अगोदरचा. हे सगळे मिळून कुठल्या देशामध्ये येते. इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. फुल स्टॉप. It also tells किंवा explains. It also tells the number of orbitals which corresponds to particular cell. The number of orbitals which corresponds to a particular cell. पर्टिक्युलर सेलमध्ये ऑर्बिटल किती आहेत हे पण सांगते. इट ऑल्सो टेल्स द नंबर ऑफ ऑर्बिटल्स विच करस्पॉन्ड टू पर्टिक्युलर सेल. पर्टिक्युलर सेलमध्ये ऑर्बिटल किती, पर्टिक्युलर सेलमध्ये सबसेल किती ते मला सांगत होते. पर्टिक्युलर सेलमध्ये सबसेल किती. मग एन सबसेलमध्ये पहिल्या सेलमध्ये किती सबसेल असतात, 1. दुसऱ्या सेलमध्ये किती सबसेल असतात, 2. पटकन डायरेक्ट अंक जायतो. तिसऱ्यामध्ये 3, चौथ्यामध्ये 4, पाचव्यामध्ये 5. मग पहिल्या सेलमध्ये किती सब सेल असतात ते पण कळणार आहे. ते n² असतात आणि त्याला 2 उरले की इलेक्ट्रॉन होतात. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बसणार आहे, एकात 2-2 बसतात. ते कसं आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. नंतर आता एवढं झालं. खाली वळीनं एक एस सबसेलसाठी, पी सबसेलसाठी सगळ्यामध्ये किती किती काय काय ते लिहायचं आहे. एवढं झालं असेल सगळ्यांचं. आता बघा अगोदर एक्सप्लेनेशन बघा. अगोदर एस आणि पीचं एक्सप्लेन करतो, पुन्हा लिहायचं. नंतर डी आणि नंतर एफ. आणि सगळ्यांचं मिळून पुन्हा टेबल पण आहे. टेबल मोठा टेबल 4 मिळून पण मोठा टेबल आहे. तिघांचं मिळून तर लहान बघा. फॉर एस सबसेल, एस सबसेलची खास हेडिंग दिली. एस सबसेल फॉर एस सबसेल एल इक्वल टू पाठ आहे सगळ्यांना मराठीला आठवा. फॉर एस सबसेल एल किती असते आठवलं का? 0. माहीत पाहिजेच, नसेल तर काय करायचं प्रश्न नाही. एस फॉर एस सबसेल एल इक्वल टू 0. देयरफॉर नंबर ऑफ पॉसिबल
पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ml इक्वल टू नंबर नको पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ml पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ml काय करायचं आपण मायनस एल नंतर 0 प्लस एल आता मायनस एल किती आहे 0 मायनस 0 0 प्लस 0 तीन आहेत का एकच आहे मायनस 0 म्हणजे 0 प्लस 0 म्हणजे 0 आणि 0 म्हणजे 0 त्यामुळे सगळं काढून काढायचं डायरेक्ट 0 कशाला कळालं फॉर्म्युला लिहिलं मायनस एल टू प्लस एल पॉसिबल व्हॅल्यू ऑफ ml इक्वल टू 0 देयरफॉर number of values of ml equal to 1 काय म्हणणार 0 is 1 कसं काय लिहिलं mlच्या व्हॅल्यू लिहिल्या किती आहेत ते कुठल्या ते लिहिलं आता नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ mlचे किती व्हॅल्यूज आहेत 0 किती आहेत 1 काय का mlची किती व्हॅल्यू आहे 0 किती आहे एकच आहे की म्हणून नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ ml इक्वल टू 1 देयरफॉर नंबर ऑफ ऑर्बिटल्स वरती वाचले ना इट गिव्स नंबर ऑफ ऑर्बिटल्स टू विच इलेक्ट्रॉन बिलॉंग्स इट गिव्स देयरफॉर नंबर ऑफ ऑर्बिटल्स in S subcell number of orbitals in S subcell equal to 1 तेव्हा नंबर ऑफ ऑर्बिटल काय आले किती ऑर्बिटल आहेत ते काय आले सबसेलमध्ये ऑर्बिटल याचा सबसेल 1 कशावरून m ची व्हॅल्यू 1 सबसेलची व्हॅल्यू 1 m ची व्हॅल्यू 1 सबसेल पण 1 आणि या सबसेलचं नाव काय असेल आपण होते 11वी मधल्या विद्यार्थीचं नाव काय 11वीचा विद्यार्थी 12वी मधील विद्यार्थीचं नाव काय 12वीचा विद्यार्थी त्याच व्यक्तीनं याचं पण नाव द्यायचं आहे एस सबसेलमधील ऑर्बिटलचं नाव काय एस सबसेलमधील ऑर्बिटलचं नाव काय दिस ऑर्बिटल इज कॉल्ड ॲज एस ऑर्बिटल दिस ऑर्बिटल इज कॉल्ड ॲज एस ऑर्बिटल S orbital. S orbital is spherical in shape. S orbital is spherical in shape. And it contains maximum 2 electrons. It contains maximum 2 electrons. It contains maximum 2 electrons. This orbital is called S orbital. S orbital is spherical in shape. It contains maximum 2 electrons. It contains maximum 2 electrons. S orbital मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे spherical shape आहे आणि याचं नाव ऑर्बिटल S orbital. ओरिएंटेशन कसं आहे स्फेरिकल इट इज स्फेरिकली ओरिएंटेड इन स्पेस therefore S orbital S subcell has only one orientation S subcell has therefore S subcell येतं खाली ऑर्बिटल म्हणलं S subcell has only one orientation in space ही माहिती पण झाली एस सबसेलची आता स्पेरिकल शेप असतो असं स्पेरिकल असतं इट इज स्पेरिकल इन शेप आणि याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन असतात मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स दुसरं बघा फॉर पी सबसेल कायच बनवू द्यायचं नाही काय ना काहीच कळत नाही 12 होईपर्यंत कळत नाही हे तर एकदम सोपं आहे की आत्ताच कळते For P subcell, this is for S subcell this is for P subcell मनातल्या मनात आठवा लिहू नका फक्त आठवा for P subcell कशी माहिती लिहायची बघा काय करायचं for S subcell L equal to 0 for P subcell पाठ आहे तुम्हाला
एल इक्वल टू 1. पीचा अर्थ पी म्हटलं की एल इक्वल टू 1. एल इक्वल टू 1 म्हटलं की पी. आता व्हॅल्यूज ऑफ एम एल इक्वल टू फॉर्म्युला काय मायनस एल 0 आणि काय प्लस एल. मग लिहायचं मायनस एल म्हणजे काय -1 0 प्लस 1 झालं बरोबर. मायनस एल म्हणजे -1 प्लस एल म्हणजे +1 एल म्हणजे 1 आणि मध्ये 0 असतं म्हणजे ऑल इंटिजर्स. किती व्हॅल्यू आहे टोटल व्हॅल्यूज ऑफ एम एलचे एकूण व्हॅल्यूज किती 3. टोटल व्हॅल्यूज ऑफ एम एल आर 3. Therefore, P subshell contains 3 orbitals. Therefore, number of orbitals जेवढ्या एम एलच्या व्हॅल्यू तेवढे ऑर्बिटल्स. एम एलच्या व्हॅल्यू 3 ऑर्बिटल्स 3. नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन P subshell equal to 3. नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन P subshell equal to 3. आणि ते ऑर्बिटल कसे आहेत ईच ऑर्बिटल इज डम्बेल सेपरेट. ईच P ऑर्बिटल 3 म्हटलेच की ईच P ऑर्बिटल is dumbbell separate. Dumbbell separate. Each P orbital is dumbbell separate. आणि each P orbital contains maximum 2 electrons. कुठले पण ऑर्बिटल yes इथे म्हटलं it contains maximum 2 electrons. Each P orbital कन्फ्युजन करायचं नाही. each P orbital contains maximum जास्तीत जास्त 2 maximum 2 electrons. P orbital किती आहे 3 electrons 6. Therefore maximum number of electrons present in P subshell equal to 2 plus 2 plus 2. 3 काढलं 3 ऑर्बिटल आहेत म्हणून एकामध्ये 2 आहेत 3 म्हणजे कळत नसेल तर म्हणायचं 3 × 2 equal to 6. 2 अधिक 2 अधिक 2 3 वेळा 2 3 म्हणले 2 6. मग मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन P subshell equal to 6. P subshell मध्ये किती 6. अजून काय these P orbitals are denoted by letters. These P orbitals are denoted by letters. टेक्स्ट मध्ये काय नाही बघायचं पण त्यात काय लिहिलंच नाही. denoted by letters Px, Py and Pz. काय लेटर आहेत these orbitals are denoted by letters. P तर लिहायचंच आणि 3 आहेत आणि 2 आहेत ॲक्सिस 3 आहेत. एक अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस अलॉंग झेड ॲक्सिस. तुम्ही म्हणणार असंच का सगळे एकत्र असे वैन काय येत नाही असे 1 2 3 जवळजवळ 3 डंबेल जवळ काय येत नाही. इलेक्ट्रॉन रिपेशन नाही का जवळ इकडे ढकलला जाऊन असा जवळ आले ढकलला गेला आडवा पुन्हा अजून एक 2 तरी बसले असले एक असा बसला एक असा बसला डंबेल. हे बघा डंबेल जरा वेगळा डिझाईनचा डंबेल आहे. एक डंबेल असा बसला एक डंबेल असा बसला 2 ऑर्बिटल बसले. समजा आपण अगोदर अशी ठेवली ती जवळजवळ दोन्ही एकमेकात ढकलले 90 डिग्री झाले. 2 असे होते एकमेकात ढकलले 90 डिग्री झाले. मग इलेक्ट्रॉन या वळले गेले इलेक्ट्रॉन या वळले गेले. तिसरा आला तर काय होणार इकडून येऊन देणार नाही इकडून येऊन देणार नाही. एक तर वरून आलं खाली म्हणजे तिसरा कसा असणार याला परपेंडिक्युलर. मग एक अलॉंग झेड ॲक्सिस एक अलॉंग वाय ॲक्सिस आणि एक अलॉंग एक्स ॲक्सिस. 3 डंबेल लेटर्स Px Py Pz. त्यानंतर they lie along x, y and z axis and they are mutually perpendicular to each other. They lies along
along x, y and z axis, lies along x, y and z axis, and they are mutually perpendicular, परस्परांना लंब, mutually perpendicular to each other, mutually perpendicular to each other. अगोदर अजून एक दोन वाक्य लिहिणार आहे. These three orbitals have same energy. तिघांची एनर्जी सेम, एकाच घरातील तिघे जण आहेत म्हणजे तिघांची एनर्जी सेम असणार. These orbitals have same energy. परंतु समजा बाहेरून कोणीतरी भांडण लागलं तर तिघांची एनर्जी बदलणार. तिघांची एनर्जी एकट्याची वाढणार, एकट्याची कमी होणार, भांडत बसणार. मग बाहेरून कोण, मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड. मग तेच झिमननं सांगितलं, तिघांची एनर्जी सेम आहे परंतु एक्सटर्नल मॅट फील्ड लावलं आहे तर तिघांची एनर्जी बदलते. तिघांची त्याला म्हणजे डी जनरेट, एनर्जी सेम, डी जनरेट पी ऑर्बिटल्स. तर नाव थ्री फोल्ड डी जनरेट. थ्री फोल्ड म्हणजे काय, फोल्ड केले, फोल्डिंग केले असं काय नाही, नाव आहे थ्री फोल्ड डी जनरेट. म्हणजे तीन आहेत ती अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, आणि तिघांची एनर्जी सेम आहे. त्याला म्हणतात थ्री फोल्ड degenerate orbitals. Threefold degenerate orbitals. In the presence of external matte field, they have different energy. Degeneration is removed. ते नंतर वाक्य लिहा, अगोदर एवढे लिहा. अगोदर लिहा फॉर एस सबसेल, एस सबसेलची माहिती लिहा. नंतर फॉर पी सबसेलची माहिती, त्यानंतर डायग्रॅम्स, त्यानंतर अजून एक दोन वाक्य, त्यानंतर डी. खाली लिहा. In the absence of magnetic field, अजून याची माहिती, in the absence of A, B, AC, N, CE, absence of external magnetic field, in the absence of external magnetic field, comma, all the three p orbitals are equivalent. All the three p orbitals are equivalent, the same, equivalent in energy, and are said to be threefold degenerate orbitals. Are said to be threefold, THREEFOLD, threefold degenerate orbitals, or triply degenerate, TRIPLY degenerate. तिघांची एनर्जी सेम असेल तर म्हणायचं डिजनरेट एनर्जी ऑर्बिटल्स. तीन आहेत म्हणून थ्रीफोल्ड किंवा ट्रिपली डिजनरेट. तिघांची एनर्जी सेम, तिघं एकामध्येच आहेत, एका पी सबसेलमध्ये ट्रिपली डिजनरेट. In the presence of external magnetic field, मॅग्नेटिक फील्ड बाहेर लावलं म्हणजे झिमन इफेक्ट. इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, कॉमन, they acquire different energies. They acquire different energies
they acquire different energies and their degeneracy is removed, and their degeneracy means समान एनर्जीचे degeneracy GENERACY degeneracy is removed degeneracy is removed. आता बघा तिघ एकामध्येच तिन्ही एका कशामध्ये पी सब सेल मध्ये आहेत. पी सब सेल मध्ये 3 ऑर्बिटल आहेत आणि तिघ एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. फ्लायर दाखवलेत ना, फ्लायर 2 दिसतात, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. तिसरं तुमच्या हिशोबाने फ्लायर कसे काढायचे, फ्लायर्स काढायचे तिरके काढायचं म्हणजे असं आहे. तिसरं तिरके काढलेलं, तिसरं तुमच्या हिशोबाने म्हणायचं, तुमच्या हिशोबाने. मग आता बघा एक डंबेल तुमच्या शाळेचे डंबेलपेक्षा थोडा वेगळा आकाराचा 8 सारखा असते, असे डंबेल काढायचे आकाराचे. डंबेल शिफ्ट हा डंबेलच म्हणायचे, परंतु या पद्धतीने 3 डंबेल घेतले, 3 डंबेल हे कुठल्या ॲक्सिस दिशेने अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणतात PX, त्याचं PX नाव देतो, PX ऑर्बिटल. हे वरती आहे ते PZ म्हणतो, अलॉंग झेड ॲक्सिस, आणि हे जे आहे अलॉंग वाय ॲक्सिस, याला म्हणूया PY. 3 ऑर्बिटल झाले. सेपरेट काढायचे तर असे काढता येतात, फक्त एक सेपरेट काढतो. अगोदर फक्त एवढे एकच, बाकीचे 2 ॲक्सिस रिकामी सोडतो. आणि याचं नाव काय, ऑर्बिटल ॲक्सिसचं नाव आहे एक्स ॲक्सिस, याचं नाव PX ऑर्बिटल. त्यानंतर दुसरं काढलं आपण, दुसरं अलॉंग झेड ॲक्सिस काढलं, अलॉंग झेड ॲक्सिस, याचं नाव काय आहे PZ ॲक्सिस आहे, PZ ऑर्बिटल. हे बाकीचे ॲक्सिस असे रिकामे सोडले. आणि त्यानंतर काढलं तिसरं अलॉंग कुठलं ऑर्बिटल, अलॉंग वाय ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे, याचं नाव PY ऑर्बिटल. हा एक्स ॲक्सिस होता, हा झेड ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि तो झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिस दिसणार झेड, याचं नाव काय PX ऑर्बिटल. काढा डायग्राम, तिन्ही एकात पण काढा, शेप्स पण काढा. 3 ऑर्बिटल्स, त्याबद्दल शेप्स ऑफ दी पी ऑर्बिटल्स. वरती माहिती लिहिली आहे आपण, इच पी ऑर्बिटल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स झालेले सगळं, टोटल 6 इलेक्ट्रॉन. वा याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. कुठे सापडते सांगा बरं, एकतरी सापडणार नाही तर काय, आकारच नाही कुठे. या बघा, यावर सापडणार, यावर सापडणार. मध्ये न्यूक्लियस असणार, सेंटरला न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसमधून हा भाग बलूनमध्ये यात्रेमध्ये बलून, असे 3 बलून 6 बलून दिसतात बघा एका ठिकाणी. एक वरती बलून, एक खाली बलून, फुगवलेलं लांब असते. नंतर एक या बाजूला बलून, एक या बाजूला बलून, नंतर एक समोर बलून आणि एक पाठीमागे. टोटल जे डायग्राम दिसते त्याचं नाव पी सबसेल. आणि पी सबसेलमध्ये 3 डंबेल शेप्ड बलून म्हणजे 3 पी ऑर्बिटल्स. ईच पी ऑर्बिटल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स, मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. आणि दोघं जण एकत्र बसायचे असेल तर ते एक क्लॉकवाईज फिरला पाहिजे, एक अँटी क्लॉकवाईज, नाही तर परवानगी नाही. त्याच्यामुळे स्पिन्स गेट्स न्यूट्रल आहे. काय आहे ना, डी ऑर्बिटल अजून कॉम्प्लिकेटेड आहे. हे काय सोपं कॉम्प्लिकेटेड नाहीच. पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल पुढचा आहे ते कॉम्प्लिकेटेड. आता माझ्याबरोबर काढायचे डायग्राम याबद्दल असं लिहा, फॉर डी सबसेल. सर्वात करा लिहायला, फॉर डी सबसेल म्हणजे वेळ जाणार. फॉर डी सबसेल, फॉर डी सबसेल, फॉर डी सबसेल L = 2
or L is a D for D subset yes L equal to 2. Therefore possible values of ML equal to -2 -1 0 +1 +2. L2 आहे की नाही, मग -2 + 2 पर्यंत सगळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटिजर घेत जायचं. फॉर्म्युलाच आहे, कसं फॉर्म्युलावरून हे झालं. देअरफॉर टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ ML इक्वल टू 5. 5 वेळेला 5. आता तुम्हाला समजते वरती जागा आहे, 5 येत नाही, पहिलं -2, मग -2ला नाव दिलं, आता वेगळं नाव दिलं, 5 ऑर्बिटल झालं. देअरफॉर डी सबसेल कंटेन्स, पुस्तकात बोलून काय लिहित नाही, डायरेक्ट डी सबसेल कंटेन्स 5d ऑर्बिटल्स. 5d ऑर्बिटल्स, स्मॉल डी काढायचं, 5 अंक नाही काढायचं, या 5 हीच लिहायचं. नंतर 5dचा मिनिंग माहिती आहे नाही, 5व्या सेलमधलं डी आपण माहिती लिहिली, सिम्बॉल टेबलमध्ये लिहिले नाही, 3s 3p 3d 3 काय होते, सेल नंबर होता, त्यामुळे कधीच असं 5 लिहिलं, या 5 हीच लिहायचं. 5d किंवा जेव्हा 5व्यामधलं तेव्हा फक्त ते 5 कधी लिहायचं, आता 5 नाही, 5d दोन्हीचं मिनिंग सेम आहे, परंतु कन्फ्युजन होते ते. 5d मधलं 5 वेगळं आणि या 5 मधलं ते वेगळं. 5d ऑर्बिटल्स, डी सबसेल कंटेन्स 5d ऑर्बिटल्स. आता बघा मागचे कसं आहे, each d ऑर्बिटल कंटेन्स each d नाही, त्याचे वेगवेगळे भाग आहेत. टोटल 5 आहेत, 3 भाग केले, 3 भाग. आता ईच नाही, सगळे सारखे नाही तर ईच म्हणायचं नाही. ईच डी ऑर्बिटल कंटेन्स मॅक्झिमम 2, हे बरोबर आहे. ईच डी ऑर्बिटल कंटेन्स, किंवा राहू दे लिहिल्यानंतर पुन्हा लिहा, ईच डी ऑर्बिटल कंटेन्स पूर्ण झाल्यानंतर लिहा, कंटेन्स मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक डी ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात. टोटल किती डी ऑर्बिटल आहे, 5. देअरफॉर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन डी सबसेल, देअरफॉर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन डी सबसेल किती असणार, 2 + 2 + 2 + 2 2 + 2 + 2 + 2 + 2 म्हणजेच 5 × 2 = 10 इलेक्ट्रॉन्स. किती असतात डी सबसेलमध्ये. म्हणून तर डी ब्लॉक नाही का 10 कॉलमचा आहे, डी ब्लॉक केले नाहीत का, 3 ते 12पर्यंत कॉलम, आणि स्कॅन्डियम टू झिंक 10 एलिमेंट आहे, पुन्हा 10 असे टोटल 40 डी ब्लॉक आहे का, 40 10 कारण काय 10च बसायला पाहून की डीमध्ये, मग त्यात इलेक्ट्रॉन कुठे असतात, डीमध्ये, म्हणून डी ब्लॉक. डीमध्ये 1 असेल तर डी ब्लॉकमध्ये 1 2 3 असं, एकदा 1 भरला, पुन्हा 2 3 10पर्यंत भर जाईपर्यंत त्याची नाव काय डी ब्लॉक म्हणायचे. 11 कुठे जायला माहीत नाही, परंतु 11 कुठे जाणार, पी ब्लॉकमध्ये. डीच्या पुढे पण पी नाही का, तेव्हा पी ब्लॉकमध्ये प्रवेश होणार. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन डी सबसेल इक्वल टू 10. अजून काय लिहू शकतो आपण, अजून बघा, आउट ऑफ दीज 5d ऑर्बिटल्स, किंवा असं म्हणतो दीज, आउट ऑफ नंतर लिहितो, दीज डी ऑर्बिटल्स आर रिप्रेझेंटेड बाय, अगोदर रिप्रेझेंटेड म्हणतो, कुठले कुठे ते लिहितो, रिप्रेझेंटेड बाय, दीज डी ऑर्बिटल्स आर रिप्रेझेंटेड बाय, हे बघा dxy, सिम्बॉल काय बघा dxy, dyz, dzx, dx² y² x² y², dz². हे 5 आहेत. लिहिण्याची पद्धत अशी आहे, dxy dyz dzx dx² y² dz². हे 5 ऑर्बिटल.
बदल्या एवढे आपण 5 दिवस आहे. आता याच्यापैकी जे 3 आहेत, तीन कुठले, पहिले 3 आउट ऑफ दिस 5 फर्स्ट 3 डी ऑर्बिटल्स आर प्लेनर, एका प्लेनमध्ये आहे. मग समजा त्यांची डायग्राम आपण अगोदर काढली आणि नंतर माहिती लिहिली तरी पण चालू शकते. बघा प्लेनर प्रश्न म्हणजे काय, माहिती लिहिण्यापेक्षा डायग्राम काढता अगोदर सगळ्यांची. पहिला कुठला आहे, डी एक्स वाय. बस स्पेसमध्ये ॲक्च्युअली दिसायचं काढतो डी एक्स वाय. तीन ॲक्सिस आहेत. तीन ॲक्सिस, हा ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. आता हे कसं आहे, प्लेनर आहे तर डी एक्स वाय आपण काढणार आहे. डायग्राम डी एक्स वायची, डी एक्स वाय म्हणजे काय, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या मध्ये डंबेल असते. लक्षात घ्या, डी एक्स वाय म्हणजे आता उभा आहे ना, हा एक्स ॲक्सिस, हा आत आहे, हा कुठला ॲक्सिस, वाय ॲक्सिस. अशी डायग्राम आहे. वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस म्हणजे 4 क्वाड्रंट झाले का, 4 क्वाड्रंटमध्ये डंबेल झाले, डबल डंबेल 4 क्वाड्रंटमध्ये. अपोजिट क्वाड्रंटमध्ये आता अजून डायग्राम कशी काढणार बघा, पॅरलल काढतो. एक्स ॲक्सिसला पॅरलल, बघा एक्स ॲक्सिसला पॅरलल एक लाईन काढली डॉटेड, एक्स ॲक्सिसला पॅरलल दुसरी लाईन काढली डॉटेड, हे खाली एक वर. बघा एक्स ॲक्सिसला पॅरलल दुसरी लाईन काढली. नाव काय, डी एक्स वाय. एक्स ॲक्सिसला पॅरलल 2 लाईन काढायच्या, वाय ॲक्सिसला पॅरलल 2 काढायच्या. वाय ॲक्सिस बघा, वाय ॲक्सिसला पॅरलल 2, हे बघा वाय ॲक्सिस त्याला पॅरलल 2, वाय ॲक्सिसला पॅरलल 2 काढले. बघा वाय ॲक्सिसला पॅरलल 2 पॅरलल दिसायला लागला, पॅरलल दिसतोय बघा. एक्स ॲक्सिसला पॅरलल 2, वाय ॲक्सिसला पॅरलल 2 पॅरलल दिसतो. तर पॅरललच्या कॉर्नरला डंबेल काढायचा, ते बघा. हा झाले पॅरललच्या कॉर्नरला डंबेल. याचं नाव काय, डी एक्स वाय ऑर्बिटल. काय बाई याच्यामध्ये नाव सापडतो, 4 भागात कुठे पण सापडेल. तुम्हाला कसं उडीवर जम्प मारून तिकडे गेला का, तसं काय नाही, ते इलेक्ट्रॉन क्लाउड त्या भागात कुठे पण असणार. आता दुसरे कुठले ना, डी वाय झेड. डी वाय झेड, डी वाय झेड हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. तर डी वाय झेड काढणार, त्याचं नाव लिहिता होतं डी वाय झेड. वाय ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा काढायच्या, झेड ॲक्सिसला पॅरलल 2, वाय ॲक्सिसला पॅरलल 1, वाय ॲक्सिसला पॅरलल 2 लाईन्स, वाय ॲक्सिसला पॅरलल 2 लाईन्स. झेड ॲक्सिसला पॅरलल 2 लाईन्स काढायच्या, झेड ॲक्सिसला पॅरलल 2 लाईन्स, झेड ॲक्सिसला पॅरलल 2 लाईन्स. झाला पॅरलल दिसायला लागला, पॅरलल दिसायला लागला. मग याच्या कॉर्नरला हे कॉर्नर दिसतात, हा तर दिसते. एक कुठला दिसते तेवढं काढूया अगोदर. त्याला एक दिसते का, नंतर काय कोणी इकडे आला ना, आता या ठिकाणी आहे बरोबर, हे दिसते का, डी एक्स वाय झेड. तिसरे काय घेणार, डी झेड एक्स, डी झेड एक्स. आता ज्यांना काय येत नाही त्यांनी पहिले 2 काढले नाही, तिघांना तिसरीच काढायची, फक्त नाव द्यायचं बदलून, काय पडते म्हणायचं. असंच मला दिसतंय. आपण तिने आता हे क्लिअर दिसणार आहे. क्लिअर काय दिसणार, तर बघा क्लिअर कसं दिसणार आहे. हा एक्स ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस, आणि झेड ॲक्सिस क्लिअर दिसतोय,
परपेंडिक्युलर दिसते फळ्यावरती आणि एक्स ॲक्सिस पण दिसते, वाय ॲक्सिस जर दिसतं आपण नावच काय डी झेड एक्स. म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा काढायच्या क्लिअर दिसतात पॅरलल. वाय ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा काढायच्या नाही, झेड ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा काढायच्या दिसतात पॅरलल उभ्या. दिसल्या उभ्या पॅरलल. आता काय आलं कॉर्नरला थोडंसं अजून लांब काढायचं, लांब काढलं चाललं असतं. कॉर्नर दिसतंय तुम्हाला कॉर्नर, हे बघा हे काढ टाकतो नको असेल तर तुम्ही या डॉटेडमध्ये प्रॉब्लेम. डॉटेड काय बघायचं नाही, डॉटेड असे आणि उभे आहेत काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला डॉटेडमध्ये यायला गेले मध्ये कशी येईल. डॉटेड अशी आहे या पद्धतीनं आणि आपण हा एक्स ॲक्सिस असे येणार या कॉर्नर नेक्स्ट डायरेक्ट क्वाड्रंट पाहिजे की व्हर्टिकल क्वाड्रंट हे असे ना डायग्राम नंतर या वेळेला ठीक आहे बघायचं डॉटेड काय कुठं असते काय डॉटेडचा काय संबंध नाही, डॉटेड नाहीच मध्ये. मग ए काढायचं याला म्हणायचं डी एक्स झेड, पुन्हा म्हणजे याला एक्स ॲक्सिस झेड एक्स म्हणायचं, पुन्हा असंच काढायचं याला म्हणायचं वाय आणि झेड म्हणायचं आणि डी वाय झेड. असंच तिसरे काढायचं याला म्हणायचं एक्स आणि याला वाय. मग असे 3 सेम टू सेम दिसणार, फक्त नावं बदलायचं जे खाल्लेले ते लिहायचं. म्हणजे हे कळत नसेल तर अगोदरचे दोन हे 3 डायमेन्शनल झाले त्यामुळे कळत नाही, मग ते काढायचं प्रत्येक. अजून 2 राहिले कुठला होता डी, अजून 2 राहिले वा एक्स ॲक्सिस झेड ॲक्सिस झेड ॲक्सिस वाय ॲक्सिस. त्याचं नाव काय माहिती आहे डी काय जे म्हणतात एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, काय जे म्हणतात डी x2 मायनस y2, काय म्हणतात डी x2 y2. काय पण म्हणा हे स्क्वेअरचं काय संबंध नाही, नाव आहे. स्क्वेअर केला क्यूब केला असं काय नाही. डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा अर्थ काय डम्बेल अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय स्क्वेअरचा अर्थ काय डम्बेल अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस. सेम मगासारखंच काढतो अलॉंग एक्स ॲक्सिस, मग अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस. मगच एक्स ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा, एक्स ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा बोलते तेच. एक्स ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा, वाय ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा, वाय ॲक्सिसला पॅरलल 2 रेषा. आता बघा बरोबर दिसतं पॅरलल, मगाचं पॅरलल फक्त मध्ये नाही घ्यायचं, अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग ॲक्सिस असं अलॉंग ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस. पॅरलल मगाच्यामध्ये हे वरच्या डायग्राममध्ये इन बिटवीन ॲक्सिस होते क्वाड्रंटमध्ये, क्वाड्रंट नाही अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस डायरेक्ट. याचं नाव डी x2 y2. इलेक्ट्रॉन या ठिकाणी सापडणार आणि शेवटचं आहे एक्स ॲक्सिस झेड ॲक्सिस वाय ॲक्सिस नंतर काढतो कारण याचं नाव काय डी झेड स्क्वेअर. जी म्हणजे एक्स पण नाही वाय पण नाही तरी पण डी झेड स्क्वेअर घेतो. हे बघा डी याचं नाव आहे डी झेड स्क्वेअर. आता काय आलं झेड स्क्वेअर म्हणजे अलॉंग झेड ॲक्सिस, एक्स स्क्वेअर म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस. मग आता डी झेड स्क्वेअर म्हणजे काय करायचं बघा काय डायरेक्टच डम्बेलच येणार अलॉंग झेड ॲक्सिस, बाकी दोघांचं नावच नाही. अजून थोडं आहे कसं काढायचं बघा हा ॲक्सिस कुठला वाय ॲक्सिस, तर मध्ये रिंग असते उभा आहे या वतीनं बलून आणि हा कुठला वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस, मध्ये रिंग काढायचं सेंटरला म्हणजे कमरेला कमर बेल्ट आहे समजा असा बेल्ट असं रिंग डबनेट सेट रिंग. आपण रिंग खेळत नाही खेळायचं रिंग ते किंवा येणार असेल सायकलमधलं त्याबद्दल रिंगमध्ये सेंटरला. आता पलीकडचा भाग दिसणार नाही, थोडासा समोरचा भाग दिसणार. रिंग कशी दिसणार इलेक्ट्रिकल दिसणार, हॉरिझॉन्टल असं काढणार नाही आपण, असं काढायचं हॉरिझॉन्टल. त्यामुळे थोडंसं हॉरिझॉन्टल त्या प्लेनमध्ये काढायचं 5 डायग्राम. त्यानंतर मग माहिती काय दिली ना आपण आपलं डायग्रामच काढले कारण डायग्राम काढून काय अगोदर माहिती काय कळत नव्हतं. मग त्या डायग्रामवर माहिती लिहिली तर पुन्हा कळते माहिती काय नेक्स्ट लेक्चरमध्ये लिहिली जाते. आता डायग्राम ते काढतो
पुन्हा एकदा उद्या आणि डायग्राम काढले ते डबल प्रॅक्टिस होते. तर बघायला की 2 वेळा. तर माहिती लिहूया डायग्रामची. लिहा. The first 3 d orbitals, the first 3 म्हणजे फिगरमध्ये काढलेले पहिले 3. the first 3 THRW d orbitals, first 3 d orbitals ब्रॅकेट मध्ये कुठल्या ते पण लिहा. dxy, dyz and dzx. First 3 d orbitals dxy, dyz and dzx are planar orbitals. प्लेन मध्ये आहेत म्हणून प्लेनर. are planar orbitals. planar orbitals are planar orbitals and possess electron cloud and possess POSS possess electron cloud, electronचा ढग, electron cloud and possess electron cloud in the planes electron clouds in the planes as shown in figure. in the planes as shown in figure च्या ऐवजी असा in the planes specified as subscript म्हटलं ते काय नको, कारण लक्षात राहणार as shown in figure मध्ये. त्यानंतर dx2 y2 and dz2 are axial orbitals. खाली लिहा. dx2 किंवा x² - y² म्हणा, लक्षात राहते लवकर. dx² - y² ऑर्बिटल, dx² - y² ऑर्बिटल and dz² ऑर्बिटल are axial orbitals. कारण along the axis आहे. axial orbitals. प्लेनर म्हणायचं नाही, ॲक्सियल म्हणायचं. ॲक्सिसच्या दिशेने आहेत म्हणून ॲक्सियल. वरचे होते क्वाड्रंटमध्ये, प्लेनमध्ये म्हणून प्लेनर. खालच्या वेळेला दी फॉर्मर possesses electron cloud density. दी फॉर्मर म्हणजे कुठला होता? फॉर्मर शेतकरी नव्हे. फॉर्मर म्हणजे अगोदरचा आणि लॅटर. फॉर्मर म्हणजे dx2 y2. फॉर्मर लिहायच्यामध्ये dx2 y2 म्हणूया. the dx2 y2 orbital possesses, खाली लिहा, the dx2 y2 x² - y² orbital possesses electron cloud density at the intersection of x and y. Possesses electron cloud density at the intersection of x and y axis. Electron cloud density at the intersection of x and y axis. AX axis चा आणि क्वेश्चन. the dz2 orbital possess electron cloud density along z axis. Possess electron cloud density म्हणजे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता, घनता, पॉप्युलेशन डेन्सिटी, लोकसंख्येची घनता. इलेक्ट्रॉन क्लाउड डेन्सिटी अलॉंग झेड ॲक्सिस.
along z axis, full stop. खाली लिहा, in the absence of external magnetic field, in the absence A B A C N C E, in the absence of external magnetic field, in the absence of external magnetic field, comma, these 5 d orbitals are equivalent in energy. These 5 d orbitals are equivalent म्हणजे समान, equivalent in energy and are said to be 5-fold degenerate orbitals, म्हणजे समान एनर्जी असणारे 5 ऑर्बिटल्स, नाव 5-fold degenerate orbitals. आता शेवटचं पूर्ण करूया. शेवटच्याला काय डायग्राम नाही, काय नाही, फक्त 2 वाक्य लिहायचे, 2-3 झाले, सोडून टाक, जास्त विचार करायचा नाही. त्यामुळं शेवटचं कुठला स्पिन नाही, यातला एफ शेवटचा म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबरमधील फॉर एफ सबसेल तेवढं लिहायचं आहे, बाकी काय नाही. फॉर एफ सबसेल L equal to 3. Therefore, possible values of ml, m च्या पायासकेल -3, -2, -1, 0, +1, +2, +3. सो इथे हेच किती 1 2 3 4 5 6 7 जण आहेत. Therefore, number of values of ml equal to 7. Therefore, D subcell contains 7 d orbitals, 7 CVN 7 d orbitals, 7 d orbitals. F orbitals are 7-fold degenerate किंवा in the absence of one. F subcell contains 7 F orbitals. 7 F पाहिजे, D लिहिलं तर F subcell contains 7 F orbitals. 7 F orbitals. खालच्या वाला in the absence of magnetic field, in the absence of magnetic field, comma, these 7 F orbitals are equivalent in energy, and are said to be 7-fold degenerate, and are said to be 7-fold degenerate, are said to be 7-fold degenerate, 7-fold
डिजनरेट. अजून दोन वाक्य लिहा. इच F orbital contains 2 electrons, therefore total number of electrons equal to 2 into 7 equal to 14. Each F orbital contains maximum 2 electrons, therefore total number of electrons in F orbital, F subset equal to 2 into 7 equal to 14 electrons. 14 electrons. आता याचा टेबल जो आहे तो टेबल आपण उद्या तरी चालते, कारण आज आपण एक्सप्लेनच केलेला आहे, त्यामुळं पुन्हा डबल रिव्हिजन काय घ्यायला लागत नाही, डायरेक्ट टेबल लिहिला तरी चालतं. मग याच्या पुढचा भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया.